नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच झालेली आहे आणि ह्या निवडणुकीचा प्रचार कसा झाला आहे. आपल्यासोबत आहेत भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर साहेब. आपण प्रचार यंत्रणा कशी राबवली? हे प्रचार यंत्रणा राबवण्याचं काम मी काही पूर्णपणाने बघितलेलं नाही आहे. परंतु लोकांच्या समोर जाणं, लोकांना भेटणं, बैठका करणे, सभा करणे आदी कामामध्ये मी होतो. आणि पक्षाची विशिष्ट अशी रचना यंत्रणा करण्यामध्ये होती. परंतु मला असं वाटतं की शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे. साहेब, आपण मागच्या 2019ची निवडणूक लढवलेली आहे आणि आता ह्यावेळेस दुसऱ्यांदा आपल्याला उमेदवारी भेटलेली आहे. तर प्रचार करण्यासाठी याचा काय फायदा झालेला आहे? फायदा एवढाच झाला की मागच्या 5 वर्षामध्ये मला बरीच कामं करता आली. कोरोनाचा कार्यकाल थोडा जर सोडला आणि राज्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जेव्हा सरकार आलं आणि अलीकडच्या काळामध्ये दादांच्या नेतृत्वात जे सरकार आलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. गडकरी साहेबांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आणि मी एक कार्यकर्ता असल्यामुळं माझा संपर्क जो काही जनतेशी आहे तो संपर्क आणि केलेलं काम आणि मोदीजींच्या 10 वर्षाचं प्रगती पुस्तक हे समोर होतं आणि लोकांनी त्यांना मतदान दिलं असं माझं मत आहे. सर, निवडणुकीच्या तोंडावरच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आले, त्यामुळं काय फायदा झाला आपल्याला? फायदा होणारच नाही. एक ताकदीचा माणूस आहे आणि एखादा ताकदीचा नेता एखाद्या पक्षामध्ये येतो तर त्याचा निश्चित फायदा भारतीय जनता पक्षाला झाला असं माझं मत आहे. त्यामुळं त्यांच्या येण्यामुळं अगोदर भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मजबूत होता आहेच आणि उलट जेव्हा संघर्ष व्हायचा तेव्हा त्यांचा आणि आमचाच संघर्ष व्हायचा. त्याच्यामुळे अशोकरावजी आल्यामुळं संघर्षही झाला आणि एक ताकदीचा नेता नांदेडला या निमित्ताने मिळाला. सर, प्रचार यंत्रणेमध्ये आपण पाहिलं की अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोध झाला, काय सांगाल? मला असं वाटतं की आरक्षण समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं, उपसमितीचं, आणि लोकांचा मोठा गैरसमज त्या निमित्तानं झाला असावा किंवा त्यांच्याकडे जेव्हा अध्यक्षपद होतं त्या कार्यकालात त्यांनी काही केलं नसावं. परंतु त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि मध्यंतरीच्या काळात त्यांनी जरांगे पाटलांची सुद्धा जाऊन भेट घेतली होती, त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि त्यांनी जरांगे पाटलांनी त्यांच्यासमोर जे विषय ठेवले किंवा त्यांच्या चर्चेत जे विषय आले ते सोडवण्यासाठी निश्चितपणानं प्रयत्न त्यांचेही सुरू आहेत. परंतु त्यांना विरोध झाला ही गोष्ट खरी आहे. आपल्यासोबत चिखलीकर साहेबांचे चिरंजीव आहेत, त्यांना विचारत की लोहा आणि कंधार या मतदारसंघामध्ये आपला बालेकिल्ला आहे साहेबांचा, तर आपण कशी प्रचार यंत्रणा कशी राबवली? लोकसभेची निवडणूक नांदेड आणि लोहा कंधार हे लातूरमध्ये आहे आणि त्याची निवडणूक ही 7 तारखेला होती. नांदेडची निवडणूक ही 26 तारखेला होती आणि 26 तारखेपासनं ते 27 तारखेला सकाळपासनं कंधार लोहा तालुक्यातले सर्व कार्यकर्ते ही या ठिकाणी कामाला होते. नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी ज्यांचे संबंध असतील ते सर्व मंडळी, जे प्रमुख कार्यकर्ते आपण म्हणू, ते सर्वजण नांदेड लोकसभेमध्ये होते. 27 तारखेला सकाळपासून आदरणीय खासदार चिखलीकर साहेब आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी कंधारमध्ये गेलो आणि त्या दिवशीपासून प्रचार यंत्रणा सुरू केली. भारतीय जनता पक्षाची जी असलेली बूथपासूनची रचना आणि साहेबांचे गेल्या 25-30 वर्षापासूनचे असलेले त्या तालुक्यातील संबंध, या दोन्ही गोष्टीमुळं अतिशय चांगला आणि सोपा वाटला प्रचार करणं. लोक लवकर कन्व्हिन्स होत होते आणि त्याच्यामुळं निश्चितच चांगली आघाडी आम्ही 12-13 दिवसामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे. आपल्याला प्रचार नांदेड मतदारसंघामध्ये करावा लागला, लातूर मतदारसंघामध्ये करावा लागला. नांदेड आणि लातूर मतदारसंघामध्ये काय फरक आढळून आला? फरक म्हणजे तो आता बालेकिल्ला आहे. त्या मतदारसंघाशी म्हणजे आमच्या आजोबापासून ते आता आमच्यापर्यंत संबंध हे पिढ्यानपिढ्याचे असल्यामुळे एक जवळीकता अधिकची जास्त वाटते. आणि या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी वेगळे, त्या ठिकाणचे पक्ष वेगळे, वेगवेगळ्या पक्ष. म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये पक्ष आता कुठला शिल्लक राहिला असं मला वाटत नाही. पण या ठिकाणी जे काही पक्ष असतील त्यांचे लोकप्रतिनिधी वेगळे, त्यांचे विचार वेगळे, त्यांना लोकांना भेटणे जाणे. आणि मतदारसंघ हा खूप मोठा आहे. 6 विधानसभा मतदारसंघ कुठं आणि 1 विधानसभा मतदारसंघ. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा थोडं अडचणीचा भाग होतो, कारण की मतदारसंघ मोठा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी उमेदवार पोहोचू शकत नाही. पण पक्ष कार्यकर्ते, पक्ष नेते जरी पोहोचले तरी काही लोकांची भावना असते की कुटुंबातला माणूस कोणतरी साहेबांच्या आमच्या इथे यायला पाहिजे. त्या भावनेनं सगळं कुटुंब आमचं त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. निश्चितच लातूर मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्या प्रचाराचा फायदा होणार आहे. निश्चितच होणार आहे ना.
आपल्यासोबत वहिनी आहेत, आपण चर्चा करूयात. वहिनी, कशा प्रकारे आपण प्रचार केलेला आहे? आम्ही प्रचार हा खूप नियोजनबद्ध पद्धतीने केलेला आहे आणि या ठिकाणी सर्वसामान्य महिलांना जाऊन त्या ठिकाणी अडीअडचणी आम्ही विचारलेल्या आहेत आणि एक महिला दुसऱ्या महिलेलाच स्वतःच्या अडचणी ह्या मनातून सांगू शकते आणि एक महिलाच समजू शकते की महिलाच्या अडचणी काय आहेत. म्हणून जास्तीत जास्त आम्ही संपर्क महिला भगिनींना केलेला आहे. तसंच आदरणीय साहेबांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप वेगवेगळे विकास कामं नांदेड जिल्ह्यामध्ये केलेले आहेत. म्हणून ह्या विकासाकडे बघून आदरणीय साहेब हे येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे विजयी नक्की होणार आहेत आणि विजयाचा शंखनाद आम्ही वाजवलेला आहे. नक्कीच या प्रचार सभेदरम्यान प्रवीण भाऊ असतील, साहेब असतील, तर जेवण वगैरे व्हायचं सोबत किंवा किती दिवसानंतर भेट झाली? नाही, जेवण म्हणजे जेवायलाच कुणाला वेळच नव्हता, कारण हे सगळे त्यावेळेमध्ये खूप बिझी असायचे, कुणाला वेळ नसायचा. पण त्यातली त्यात साहेबांचं असं आहे की त्यांचा नातवांमध्ये खूप जास्त जीव आहे. एवढ्या याच्यामधनं त्यांनी वेळ काढून नातवामध्ये वेळ घालवायचे आणि त्यांना वेळ द्यायचे. चिखलीकर साहेब, काय सांगाल आपण? एकूणच जी आकडेमोड सध्याला जिल्ह्यामध्ये चालू आहे, काय चित्र निर्माण होईल? असं आहे, निवडणूक झाली आणि निकालासाठी बराच कालावधी आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी ज्या पक्षाचं काम केले त्यांना स्वाभाविक आहे की आपला पक्ष निवडून येईल असं वाटणं. आणि निवडणूक आयोगाने पण भरपूर वेळ दिला आहे, त्यासाठी आकडेमोड तर होणारच आहे. परंतु आकडेमोड कितीही झाली तरी माझा जो काही आत्मविश्वास आहे की या ठिकाणी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जनता 100% आशीर्वाद दिलेली आहे, देणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर फार काही मला आकडेमोडीवर बोलायचं नाही. पण स्वाभाविक आहे की निवडून येणारा जरी कॅन्डिडेट असला तर त्याला असं वाटतं की आपण किती मताने येऊ, ही प्रत्येकाच्या मनात धाकधूक असते. त्याच्यामुळं तो काही वेगळा विषय समजण्याची गरज नाही. काँग्रेसच्या उमेदवाराचं मोठं आव्हान आहे, साहेब. असं आहे की कोणताही उमेदवार असेल निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर त्याचं आव्हान कमी समजायची गरज नाही. परंतु एकीकडे मोदीजींनी केलेलं काम आणि दुसरीकडे काँग्रेस पक्ष, त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोदीजींनी 10 वर्षात केलेली कामाची, मी 5 वर्षात केलेल्या कामाची, आदरणीय फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी केलेल्या कामाची नोंद लोकांच्या मनात आहे. त्यामुळं आव्हान वगैरे काही नाही. परंतु विशिष्ट काही समाज भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये यावेळेस गेले आणि त्यांच्यामुळं त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की हा समाज आपल्याकडे आला, तो समाज आला. परंतु लोकसभेची निवडणूक हा समुद्र आहे. एखाद्या समाजावर निवडणूक जिंकता येत नाही असं माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला सर्वच समाजाने मतदान केलं. एखाद्या समाजाने दिलं नाही म्हणून भारतीय जनता पक्ष हरेल असं जर कोणी अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो तर चुकीचं आहे. नक्की साहेब. 4 तारखेला मतमोजणी आहे आणि विजयाची माळ मोदींच्या कामाचं जे हे आहे, काम केलेलं आहे, त्यामुळेच विजय आपला होईल असं चिखलीकर साहेबांनी सांगितलं. कॅमेरामन गिरीशसह प्रवीण खंदारे, जय महाराष्ट्र, नांदेड.